पाठ दुसरा, शिवपूर्वकालीन भारत। या पाठामध्ये आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत। या काळामध्ये भारतामध्ये विविध अशा राजसत्ता अस्तित्वात होत्या। म्हणजेच 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे म्हणून उदयास आले होते। तर मध्य भारतामध्ये गुजर, प्रतिहार सत्तेचे आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज आणि गुजरातपर्यंत या सत्तांचा विस्तार पसरलेला पाहायला मिळतो। उत्तर भारतातील राजपूत घराण्यामध्ये गहाडवाल घराणे, परमार घराणे ही घराणे महत्त्वाची मानली जातात। राजपुतापैकी चौहान घराण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी राजा निघाला होता। तराई येथील पहिल्या महायुद्धात पृथ्वीराज चव्हाण याने मोहम्मद घोरीचा पराभव केला। मात्र तराईच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केलेला आहे। उत्तर भारतामधील राजपूत जे घराणे होते त्या घराण्यामध्ये सगळ्यात शक्तिशाली असा राजा पृथ्वीराज चव्हाण म्हणून ओळखला गेलो। तराईच्या महायुद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला आणि आपला पराक्रम दाखवला। परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून त्यांना हरवले। तामिळनाडू ते चोळ घराण्यातील राजाराज पहिला आणि राजेंद्र पहिला याने महत्त्वाची राजे होती। चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले। कर्नाटकातील होळसर घराण्यामध्ये विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला आहे। तामिळनाडूचे जे काही चोळ घराणे होते त्याच्यामध्ये पहिला राजेंद्र हा एक महत्त्वाचा राजा होता आणि चोळ राजांनीच आरमारांच्या जोरावर मालदीव बेटे व श्रीलंका, रावणाचं जे काही गाव आहे श्रीलंका, ते त्यांनी जिंकून घेतलं होतं। कर्नाटकातील होळसर घराण्यामध्ये विष्णुवर्धन याने संपूर्ण कर्नाटक जिंकलेला पाहायला मिळतो। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली होती। पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबाद पर्यंत तो प्रदेश जिंकून घेतला होता। आणि आपला जो महाराष्ट्राचा प्रदेश आहे तर ह्या महाराष्ट्रामध्ये गोविंद तिसरा ह्या घराण्यातील राजांच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून तर रामेश्वर पर्यंत पाहायला मिळत होती। शिलाहाराची 3 घराणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयास आली होती। मग पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे, रायगड, तिसरे घराणे दक्षिण कोकणात, तर काही कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या जिल्ह्यामध्ये राज्य करत होते। तर शिलाहार घराण्यामधली लोक जी होती ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये आली होती, तिथं सुद्धा राहत होती। तर पहिले घराणे कोकणामध्ये ठाणे आणि रायगड, तर दुसरे घराणे कोकणामधील, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा आणि बेळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये राज्य करताना पाहत होते। शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट होय। यादव घराण्यातील भिल्लम पाचवा यांची राजधानी औरंगाबाद जवळ देवगिरी येथे होते। त्याने कृष्ण नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला होता आणि आपल्या जवळच जे काही संभाजीनगर शहर आहे तिथं यादवांची राजवट होती। आणि यादवांची राजवट असताना भिल्लम, यादव घराण्यातील भिल्लम पाचवा यांनी जी काही राजधानी आहे संभाजीनगर येथे देवगिरीचा जो किल्ला आहे तर तो किल्ला कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार करत असताना राजधानी म्हणून भिल्लम राजाने वसवलेला पाहायला मिळतोय। तर यादवांच्या काळामध्ये मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सुवर्ण काळच मानावा लागतो। याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मानभव व वारकरी संप्रदायाचा उदय झाला। भिल्लम राजा ज्यावेळेस देवगिरी येथे राज्य करत असताना 2 पंथ उदयास आले। 2 पंथ कोणते उदयास आले तर एक पंथ म्हणजे महानुभाव पंथ
तर दुसरा वारकरी संप्रदाय, हे दोन पंथ येथे उदयास आलेले पाचवा भिल्लम यांच्या काळामध्ये. वायव्येकडील आक्रमणे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट यादव अशी स्थानिक घराण्याची सत्ता पसरली असली तरी मात्र वायव्येकडून असलेल्या पराक्रमांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपलं अंमल बसवला. दरम्यानच्या काळामध्ये मध्य पूर्वेत अरब सत्तेचा सुद्धा उदय झालेला आहे आणि त्याच काळामध्ये अरबी लोकसुद्धा आपल्या भारतामध्ये यायला, महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. राज्यांचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि याच शतकामध्ये 8वं जे शतक होतं, तर 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सैनिकाने सिंध प्रांतामध्ये स्वारी केली. तेथील दाहिर राजाच्या प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रदेश जिंकला आहे. आणि ज्यावेळेस मोहम्मद बिन कासिम हा आपल्या भारतामध्ये येतोय, तर सिंध प्रांतामध्ये सर्वप्रथम तो स्वारी करतोय आणि तिथला जो काय राजा आहे, दाहिर नावाचा राजा, त्यांच्या सैनिकासोबत युद्ध झाल्यामुळं दाहिर राजांचा पराजय होतो आणि सिंध प्रांत हा मोहम्मद बिन कासिम जिंकून घेतोय. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला होता आणि मोहम्मद बिन कासिम सिंध प्रांतामध्ये सर्वप्रथम आल्यामुळे यापुढील काळामध्ये मध्य आशियामध्ये तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात यायला लागले. सिंध प्रांतामध्ये ज्यावेळेस मोहम्मद बिन कासिम हा घुसखोरी करतोय, घुसतोय, त्याच्या स्वारीमुळे प्रथम अरब लोक आपल्या भारतामध्ये येते. त्यांच्यानंतर आशियातील तुर्क, तर काही अफगाणी, तर काही मुघल लोक आपल्या भारतामध्ये घुसखोरी करायला सुरुवात करतात. भारतात आपली सत्ता ते स्थापन करायला सुरुवात 8व्या शतकामध्ये झालेली आहे. इसवी सनाच्या 11व्या शतकामध्ये भारतावर तुर्कांनी आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत पोहोचले. सुरुवातीला तर ते मोहम्मद बिन कासिम हा सिंध प्रांतामध्येच आला होता, परंतु 11व्या शतकामध्ये तुर्की लोकांनी आक्रमणे करायला सुरुवात केलेली. भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत ते पोहोचलेले आहे. गजनीचा सुलतान आणि गजनी या ठिकाणाचा सुलतान याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आहे. गजनीने तर भारतामध्ये खूप स्वाऱ्या केल्यामुळे या स्वाऱ्यामध्ये त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपूर्ण मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. आणि गजनी हा भारतामध्ये आला. भारतात आल्याच्या नंतर त्यांनी काय केलेलं, सर्वप्रथम सगळे मंदिरं लुटून काढलेले. मग मंदिरामध्ये त्यांनी काय केले, सर्वप्रथम मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील मंदिरे लुटल्याच्या नंतर तिथले जे काही आभूषणे होते, दागदागिने होते, काही मूर्ती होत्या, सोन्याच्या चांदीच्या ज्या काही मूर्ती होत्या त्या लुटल्या आहे आणि आपल्यासोबत घेऊन गेला. तर बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकलेले आणि आपल्या भारतामध्ये सगळ्यामध्ये विश्वप्रख्यात असं जे काही शिक्षणासाठी नालंदा विद्यापीठ होतं, या विद्यापीठामध्ये जेवढे काही ग्रंथ होते त्या ग्रंथामध्ये भरपूर असं ज्ञान होतं, पण हे ज्ञान आपल्या भारताकडे राहिलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, नालंदा विश्वविद्यापीठ तर तिथं गेला आणि तिथं नासधूस केली, लुटालूटसुद्धा केली, पण तेथे जे काय उरलेले पुस्तकं होते ते पुस्तकं त्यांनी पेटून दिले होते, जाळून टाकली होती. उत्तरेतील सुलतानशाही इसवी सन 1175 ते 1178 म्हणजे 3 वर्ष अफगाणिस्तानातील जे काही धूर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले आणि काय सांगितलेलं आहे की 1175 ते 78 3 वर्ष मोहम्मद घोरी यांनी भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. भारतातील काही प्रदेश त्यांनी जिंकूनही घेतलेला आहे आणि आपला जो काही कारभार असेल तो कारभार पाहण्यासाठी त्यांनी कुतुबुद्दीन ऐबक नावाचा एक व्यक्ती, त्याचा जो काही सेनापती होता, जे काही सैन्याची व्यवस्था करणारा सेनापती होता,
त्यांनी काय केलेलं त्याला इथं ठेवलेले आहे. इसवी सन 1206च्या शतकामध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकांनी आपल्या प्रभावाखाली भारतातील प्रदेश कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली आणि कुतुबुद्दीन ऐबक हा भारताचा कारभार पाहत असताना त्याचा जो काही राजा होता मोहम्मद घोरी त्याचा मृत्यू झालेला आहे. 1606 मध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर स्वतःला राजा घोषित केले. कोणी राजा घोषित केलेले आहे? मोहम्मद घोरी यांनी आपला कारभार स्वतंत्र पाहायला सुरुवात केलेली आहे. इसवी सन 1210 मध्ये त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. म्हणजे ऐबक हा गुलाम असून दिल्लीचा सत्ताधीश बनलेला आहे. मोहम्मद घोरीचा मृत्यू झाल्याच्या नंतर कुतुबुद्दीन ऐबक हा त्याच्या हाताखालचा व्यक्ती होता, परंतु त्यांनी स्वतःची सत्ता अंमलात आणून घोरीच्या मृत्यूनंतर तो सत्ताधीश बनला. इसवी सन 1210 मध्ये त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमस, रजिया, बलबन, अल्लाउद्दीन खलजी, मोहम्मद तुगलक, फेरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य करताना पाहायला मिळते. तर त्यामध्ये इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी यांनी काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. या लढाईमध्ये बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला. त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झालेला आहे. तर भारतामध्ये सुलतानशाहीचा शेवट करताना इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता. त्याचे अनेक शत्रूही निर्माण झाले होते. तर पंजाबमधला जो सुभेदार होता दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले, युद्धाला पाठवले आणि बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये युद्ध झाल्यामुळे बाबरांचा जीत झालेले इब्राहिम लोदीचा पराभव झालेला आहे आणि सुलतानशाहीचा येथील शेवट होताना पाहायला मिळते. तर विजयनगरचे राज्याची सुरुवात कशी झाली? दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेतील उठाव झालेले आहेत. त्यातून विजयनगर आणि बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आले होते आणि दिल्लीचा जो काही सुलतान होता मोहम्मद तुगलक याच्याच कारकिर्दीमध्ये दिल्लीमध्ये मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाला होता आणि त्या उठावामुळे विजयनगर आणि बहमनी हे दोन राज्ये उदयास आली होती. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानाच्या सेवेमध्ये सरदार म्हणून काम करत होते आणि त्याच काळामध्ये हरिहर व बुक्क हे दोन भाऊ होते. दिल्लीच्या सुलतानाच्या सेवेत ते सरदार म्हणून काम करताना पाहायला मिळत होते. त्यांनी मोहम्मद तुगलकाच्या काळामध्ये दक्षिण राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केलेले आणि या दोन्ही भावाने काय केलेलं आहे 1336 मध्ये दक्षिणेमध्ये विजयनगर हे एक राज्य स्थापन केलेलं आहे. आज जर का ते राज्य पाहायचं असेल तर कर्नाटकमधील हंपी या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा म्हणून ओळखला जातो. हरिहर नंतरच्या त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंत प्रदेश आपल्या आधिपत्याखाली म्हणजे आपल्या सत्तेत विलीन केला. त्यानंतर कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये कृष्णदेवराय यांची सत्ता उदयास आली. आपल्याला चित्रामध्ये कृष्णदेवराय यांची मूर्ती पाहायला मिळते. विजयनगरच्या गादीवर आल्याने त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले होते. बहमनी सुलतान मोहम्मद शाह यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्यांनी पराभव केलेला आहे. म्हणजे हे जे काही राजा होते तर कृष्णदेवराय यांनी राजमहेंद्री प्रदेश जिंकून घेतला आणि आपल्या राज्याला जोडला आहे. बहमनी सुलतान मोहम्मद शाह यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्यांनी पराभव केलेला आहे. कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचे राज्य पूर्वेस कर्नाटक पासून तर पश्चिमेस गोव्यापर्यंत तर उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. इसवी सन 1530 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. कोणाचा मृत्यू झालेला आहे? कृष्णदेवराय यांचा मृत्यू झालेला आहे. कृष्णदेवराय हा एक विद्वान होता.
त्याने तेलुगू भाषामध्ये आणि कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषामध्ये अमुक्त माल्यदा हा एक राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला आहे. राजनीती कशी असायला पाहिजे, राज्यकारभार कसा असायला पाहिजे, अमुक्त माल्यदा या ग्रंथामधून पाहायला मिळते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिरे, विठ्ठलाचे मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागलेली आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथील एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही ह्या 4 सत्ता, तर दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्या इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर विजयनगरचे राज्यसुद्धा संपुष्टात येताना पाहायला मिळते. बहमनी राज्य मोहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केला होता. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्यांचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन एक राज्य अस्तित्वात आलेलं आहे. यास बहमनी राज्य असे म्हणून ओळखल्या जाऊ लागलेले. तर हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झालेला आहे. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केलेली. तर त्याच्यानंतर मोहम्मद गावन तर हा बहमनी राज्याचा मुख्य असा वजीर व उत्तम प्रशासक म्हणून होता. त्याने बहमनी राज्याच्या आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले होते. आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देणे म्हणजे पैसा, स्वर्ण याच्यामध्ये वाढ करून देणे. सैनिकांच्या जागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली होती. सैन्यामध्ये शिस्त आणलेली आहे. जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केलेली. आणि हा जो काही वजीर होता तर बहमनी राज्यामध्ये आर्थिक साधन संपत्ती तर मिळवून दिलेली आहे. सैनिक व जागिरी देण्याऐवजी त्यांना रोख पगार देण्याची सुरुवात केलेली. काही जमीन महसूलमध्ये सुद्धा सुधारणे केलेले. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी मदरसा सुद्धा स्थापन केलेला आहे, म्हणजे शाळा चालू केलेल्या आहेत. मोहम्मद गावांनंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी निर्माण झालेली. गटबाजी निर्माण झाल्यामुळे त्यांचे आपसापसामध्ये बनत नव्हते. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचे बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वऱ्हाडच्या इमादशाही व बिदरशाही व बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. आणि काय झालेलं आहे की त्यांच्या सरदारामध्ये गटबाजी झाल्यामुळं ज्याला वाटण तो तिकडं जाऊ लागला. म्हणजे कोणी वऱ्हाडची इमादशाही, तर बिदरशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले म्हणजे विभागणी करताना पाहायला मिळेल. यातूनच मुघल सत्ता सुद्धा उदयास आलेली आहे. म्हणजे 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झालेली आणि अगोदरचे जे काही सुलतान होते ती सुलतानशाही तिथे नष्ट झालेली. आता मुघल बादशाह, मुघलशाही तिथं अस्तित्वात आलेली आहे, स्थापन झालेली आहे. तर मुघलशाहीमधला पहिला जो काही मुघल होता, संस्थापक होता, तर तो कोण होता, तर बाबर होता. सत्तेचा संस्थापक हा बाबर होय. तर आशियातील सत्तेच्या उझबेकिस्तानमध्ये असलेला फरघाना राजाचा तो राजा होता. मग भारतातील संपत्तीबद्दलचे वर्णन त्यांनी ऐकले होते आणि भारतामध्ये संपत्ती कशी आहे, किती संपत्ती आहे, भारत कसा सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जात होता, ह्या त्याने फक्त ऐकले होते. म्हणून भारतावर स्वारी करण्याचे बाबरने सुद्धा आखले. बाबर हा मुघल घराण्याचा पहिला सत्ता प्रमुख म्हणून ओळखला जातो. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशामध्ये दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला आमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणामुळे प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोधींचे सैन्य घेऊन निघाला.
21 एप्रिल 1526च्या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्यांची प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्यांचा पराभव केला. त्यांच्याकडे सुसज्ज असे तोफखाने असल्यामुळे बाबरकडे तर इब्राहिम लोदी यांचा त्याने पराभव करून टाकलेला आहे. पराभव झाल्यामुळे पानिपतची ही लढाई म्हणून ओळखल्या जातं. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले आणि बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झालेली. या लढाईमध्ये बाबरांनी तोफखान्याचा उपयोग केलेला आहे आणि राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणा संघाच्या सैन्यांचा पराभव झालेला आहे. इसवी सन 1530 बाबरांचा मृत्यू झालेला आहे. बाबर हा आपले लालसेपोटी आला होता, संपत्तीची लालसा घेऊन आला होता आणि लालसा घेतल्याने 1530 बाबराचा मृत्यू झालेला आहे. परंतु त्याने पानिपतचं युद्ध केलेलं आहे, खानाऊचं युद्ध केलेलं आहे. बाबराच्या मृत्यूनंतर हुमायून इसवी सन 1530 तर इसवी सन 1539, इसवी सन 1555 तर इसवी सन 1556 हे गादीवर आलेले आहेत. हुमायूनच्या कारकिर्दीमध्ये शेरशहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायूनंतर अकबर इसवी सन 1556 तर इसवी सन 1605 गादीवर आलेला आहे. अकबर व हेमू यांच्यामध्ये इसवी सन 1556 पानिपत येथे लढाई झालेली. ही पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर इसवी सन 1605 तर इसवी सन 1628 हा सम्राट झाला आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांची पत्नी नूरजहाने हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीरानंतरच्या शहाजहाने इसवी सन 1628 ते 1658 हा सम्राटचा काळ म्हणून पाहण्यास मिळतो. तर त्याच्यानंतर शहाजहानंतर औरंगजेब हा बादशाह झालेला. इसवी सन 1658 ते इसवी सन 1707 हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य हे खिळखिळीस आले होते, म्हणजे जवळपास नष्ट होण्याच्या स्थितीमध्ये आले होते. अकबरानंतर अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत हा स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय संघर्ष म्हणून ओळखला जातो. त्याच काळामध्ये महाराणा प्रताप, उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर बसलेले होते. तर मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवलेला आहे. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपली स्वतंत्र टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला होता. पराक्रमी धैर्य, स्वाभिमान व त्याग इत्यादी गुणामुळे इतिहासामध्ये ते आज अमर राहिलेले. महाराणा प्रताप यांनी खूप मोठा संघर्ष करून त्यांना देखील यश आलेलं नाही. तर त्यांच्यानंतर चांद बीबी इसवी सन 1595 मुघलांशी अहमदनगर या निजामशहाच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्यांचा वेढा घेतला. अहमदनगरच्या हुसेन निजामशहांची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीमध्ये सरदारामध्ये दुही निर्माण झाली होती, भेदभाव निर्माण झाला होता. या दुहीतून चांद बीबी ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्लाही जिंकून घेतला आहे. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यामध्ये आलेले नाही. राणी दुर्गावती ही विदर्भाचा पूर्व भाग व त्यांच्या उत्तरेच्या मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, तर आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग ही स्थूल मानाने गोडाऊनचा विस्तार म्हणून ओळखला जातो. चंदेल राजपुतांच्या घराण्यातील जन्मलेली ही जी काही राणी दुर्गावती लग्नानंतर गोडाऊनची राणी झाली होती. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोडाऊनची राणी दुर्गावती हिने मुघलाविरुद्ध दिलेला जो काही संघर्ष होता तो संघर्ष व लढा महत्त्वाचा होता.
दुर्गावतीने किंवा दुर्गावतीच्या पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती हार मानली नाही, पत्करलीही नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असत. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. आणि त्यांच्यानंतर अकबराच्या नंतर त्यांचा जो काय मुलगा आहे औरंगजेब, शहाजहान बादशाच्या मृत्यूनंतर पुत्रामधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन वडिलांच्या स्थानबद्ध म्हणजे त्यांनी कैद केले. आपल्या स्वतःच्या वडिलालाच औरंगजेब बादशाहांनी कैद केलं होतं. इसवी सन 1658 मध्ये शहाजहान झालेला आहे. शहाजहान थोरला मुलगा दारा शुको धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. औरंगजेब बादशाह जेव्हा झालेला आहे त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि उत्तरेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्वेकडील आसाम व दक्षिणेकडील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून ते प्रदेश त्यांच्या मुघल साम्राज्यास जोडले होते. तर अहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाले होते. त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणत असत. तर औरंगजेबाच्या काळामध्ये अहोमाचा मुघलांची दीर्घकाळ संघर्ष झाला, युद्ध झालेले आणि युद्धामध्ये सुद्धा मुघल हे जिंकलेले. मुघलांनी अहोमांचा प्रदेशाखाली जे असलेले जे काही प्रदेश होते तर त्यांनी प्रदेशावर आक्रमण केले आणि गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले होते. तर लाच्छित बेडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला, परंतु यामध्ये अहोमांची हार झालेली आहे. आणि हार झाल्याच्या नंतर मुघलाविरुद्ध संघर्षामध्ये गनामी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले होते. तर सिखांशी संघर्ष मुघलांनी केलेला आहे. सिखांचे 90 गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवलेली आहे. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरछेद म्हणजे मुंडकं छाटण्यात आलेले. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे सिखांचे गुरु झालेले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयांना संघटित केलेले, त्यांच्याकडून लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलेले. लढाऊ शीख तरुण व एक दल उभा केले. त्यांनी खालसा दल असं त्या दलाला नाव दिलेले. परीक्षेत कधी कधी प्रश्न विचारला जातो की खालसा दल म्हणजे काय. गुरु गोविंद सिंह यांनी आपल्या अनुयांना संघटित केलेले, लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलेले, लढाऊ शीख तरुण दल निर्माण केलेले, त्यास खालसा दल असं म्हटलं जाते. तर आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखाविरुद्ध सैन्य पाठवलेले. फौजांनी आनंदपुरमवर हल्ला चढवलेला आहे. त्यावेळी शिखांनी प्रचंड झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत गेले. इसवी सन 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यातच त्यांचे निधन झालेले. नांदेडला मुक्कामी असताना गुरु गोविंद सिंगावर हल्ला करण्यात आला आणि गोविंद सिंगावर हल्ला झाल्याच्या नंतर त्यांनी त्या हल्ल्यामध्येच गुरु गोविंद सिंगाचा नांदेड या ठिकाणी मुक्कामी असताना मृत्यू झालेला आहे. म्हणूनच आज जे काही गुरुद्वारा आहे, शिखांचा गुरुद्वारा, गुरु गोविंद सिंग यांचा मृत्यू नांदेडमध्ये झाल्यावर तिथं गुरुद्वारा बांधण्यात आलेला आहे. म्हणून भारतातील सगळे शीख लोक नांदेडला जास्त प्रमाणात जातात. तर राजपूत लोकांना सोबत सुद्धा संघर्ष झालेला आहे. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणामुळे राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतले. दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवलेले. दुर्गादास राठोडने
मुघलाविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासांचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपूत अकबर याला मारवाडमध्ये पाठवलेले आणि राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांचाही मदत झालेली होती आणि त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध हा संघर्ष चालू ठेवला. तर मराठ्यांशी सुद्धा संघर्ष झालेला आहे. तर हा मराठ्यांशी संघर्ष महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली होती आणि शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम मुघलांसोबत संघर्ष करायला सुरुवात केला. त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूबरोबरच मुघलांशी संघर्ष करावा लागेल आणि त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दक्षिणेमध्ये म्हणजे दख्खनमध्ये आपलं ठाणं मांडून आला होता किंवा बसला होता. परंतु मराठ्यांनी जे काही औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आहे, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केलेले, या सर्व संघर्षांची माहिती आपल्याला पुढील पाठामध्ये पाहायला मिळेल.